नमस्कार. कलरफुल लाईफ विथ यष्टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मी आज तुम्हाला 9 ठिपक्यांची ब्रह्मकमळ रांगोळी किंवा हृदय कमळ रांगोळी पण म्हणतात या रांगोळीला. लक्ष्मीप्रिय ही ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीप्रिय रांगोळी आहे. 13 डॉटची मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अशा प्रकारे 9 डॉट आपल्याला एक लाईनमध्ये मारून घ्यायचे आहेत. या साईडचे 4 आणि त्या साईडचे 4 सोडून मधल्या डॉटला 5व्या नंबरच्या डॉटला एका लाईनमध्ये खाली 4 डॉट आणि वर 4 डॉट मारून घ्यायचे आहेत. याच प्रकारे तिरप्या लाईनमध्ये पण आपल्याला 4 डॉट मारून घ्यायचे आहेत चारही बाजूने एका प्रकारे. अशा प्रकारे असे आपले डॉट मारून झालेले आहेत. कोणत्याही साइडने आपण मापलं तर 9 होतात. आता मध्यभागचा डॉट हा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता या लाईन मधला हा बिंदू दुसऱ्या लाईन मधल्या तिसऱ्या लाईनला जोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे. आणि त्याच्यावरती पण त्याच्यावरच्या लाईन मध्ये जोडायचा आहे. मी तुम्हाला दाखवते तसं. दुसऱ्या लाईन मधल्या खालच्या बाजूने तिसऱ्या व वरच्या बाजूने 2 नंबरला जोडायचा आहे. आणि त्याच्यावरती असलेल्या डॉटला लाईन जोडून घ्यायची आहे या प्रकारे. खूप सोपी आणि खूप आकर्षक रांगोळी आहे. खूप लवकर होईल पूजेसाठी काढण्यासाठी. तुम्हाला पाहिलं तर खूप लवकर लक्षात येते. अशा प्रकारे आपले डॉट जोडून झालेले आहेत. आता पुढची स्टेप आहे ती पहा तुम्ही लक्ष देऊन. या प्रकारे जोडून घ्यायची आहे. ही लाईन वरच्या लाईनला जोडायची आहे आणि ही त्याच्या वरच्या लाईनला जोडायची आहे. अशाच प्रकारे हे लाईन आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. लक्ष दिल्यास एकदम कोणी पण काढू शकतो. एकदा लक्षात आली की खूप सोपी आहे रांगोळी. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी किंवा गुरुवारच्या लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता. दारासमोर अंगणात काढायची नाहीये, म्हणजे पायाखाली येईल अशी ही रांगोळी काढायची नाहीये. पूजेच्या समोरच काढायची आहे. ही आपली रांगोळी सुंदर अशी तयार झालेली आहे. आता जे टोक आहेत त्यांच्यावर मी थोडे डॉट मारून घेते डार्क मध्ये याप्रमाणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. रांगोळी कशी वाटली, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये थोडं प्रेस करून येलो कलर टाकते मी. त्यावरती प्रेस करून रेड कलर टाकायचा. किती लवकर रांगोळी झाली नाही. खूप सुंदर आणि आकर्षक वाटते. पूजेसमोर काढलं ना खूप मन प्रसन्न होते या रांगोळीने. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.